महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मूल्याधिष्ठित, आनंददायी आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पोहोचावे या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन 3.0ची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। या मोठ्या कार्यक्रमाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी राज्यातील जवळपास 400 तालुक्यांसाठी तालुका समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्या आपल्या जिल्ह्यातील उच्च शिक्षित आणि सक्षम महिला पुरुष ही जबाबदारी सांभाळत आहेत। तालुका समन्वयक हे केवळ समन्वयक नसून ते शिक्षकांचे मार्गदर्शक, शाळांचे सहप्रवासी आणि मूल्यवर्धनच्या गुणवत्तेचे संवाहक आहेत। शाळांना नियमित भेटी देणं, मूल्यवर्धन वर्गांचे निरीक्षण करणं, शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन करणं, तसेच तालुकास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधणं या त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आहेत। या भूमिका अधिक परिणामकारकपणे पार पाडता याव्यात यासाठी भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प वाघोली पुणे येथे 6 दिवसांचे निवासी उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। मे आणि जून महिन्यात 3 टप्प्यात पार पडलेल्या या प्रशिक्षणामध्ये केवळ माहिती देण्यावर भर नव्हता, तर प्रत्यक्ष अनुभव, चर्चा, प्रात्यक्षिके आणि सहभागी शिक्षणावर विशेष भर देण्यात आला। मूल्यवर्धन पुस्तकांचा प्रभावी वापर, विद्यार्थी केंद्रित अध्यापन, वर्गातील आव्हाने आणि त्यावरील उपाय, तसेच दर्जेदार वर्ग निरीक्षणाची प्रक्रिया यांचा सखोल अभ्यास करण्यात आला। याशिवाय शिक्षकांना विधायक अभिप्राय कसा द्यावा, दस्तऐवजीकरण कसे करावे, वार्षिक नियोजन कसे तयार करावे आणि शासकीय अधिकाऱ्यांशी परिणामकारक समन्वय कसा साधावा या महत्त्वाच्या बाबींवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक तालुका समन्वयकाला स्वतःचे अनुभव मांडण्याची, अंमलबजावणीतील आव्हानांवर चर्चा करण्याची आणि सामूहिकरित्या प्रभावी उपाय शोधण्याची संधी मिळाली। प्रशिक्षणातून मिळालेली नवी दृष्टी, नव्या कल्पना आणि नव्या ऊर्जेसह हे तालुका समन्वयक आता 2026 ते 27 मध्ये मूल्यवर्धनची अंमलबजावणी अधिक प्रभावी, अधिक गुणवत्तापूर्ण आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी सज्ज झाले आहेत। नव्या ऊर्जेसह, नव्या आत्मविश्वासासह आणि अधिक सक्षम तयारीसह मूल्यवर्धन 3.0चा प्रवास आता आणखी प्रभावी होणार आहे।